outrage after staging an anti-Indian and anti-Hindu protest just days after Diwali's celebrations, calling themselves Take Action Texas. The group waved U.S. flags and held placards attacking Indian immigrants, describing Diwali as quote-unquote garbage. नमस्कार मंडळी, कसे आहात? खूप दिवसांनी आले आहे, पण सगळ्यांची आय होप तुमची दिवाळी सगळ्यांची खूप छान छान झाली असेल. मी थोडी वेगवेगळ्या कामांमध्ये बिझी होते आणि मी त्याचे व्हिडिओ टाकणार आहे तुमच्याकडे. की मी सध्या पेंटिंग चालू केलं आहे, सो मी काय काय छान छान पेंटिंग केलेत, मी त्याचे व्हिडिओ सुद्धा टाकेन. आणि मला तुम्हाला सगळ्यांना विश करायची होती हॅपी दिवाळी. सगळ्यांना दिवाळी चांगली गेली असेल अशी मी अपेक्षा करते. इकडे अमेरिकेत सुद्धा दिवाळी साजरी करतात. अर्थात प्रत्येक स्टेटमध्ये कमी जास्त लोक असतात, आमच्या स्टेटमध्ये एवढे नाही आहेत, म्हणजे ॲटलीस्ट माझ्या टाउनमध्ये नाही आहेत. ते वेगळ्या प्रकारे ग्रुपमध्ये येऊन हॉलमध्ये वगैरे साजरी करतात दिवाळी. नॉर्मली अशी रस्त्यांवर वगैरे करत नाही. पण इथे खूपच अशी एक घटना घडली, म्हणजे बऱ्याच घटना घडल्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये, न्यूयॉर्क, अर्विंग, टेक्सास, की लोकांना इंडियन विषयी हेट्रेड चालू झाला. आणि म्हणून मला खास या विषयावरती एक व्हिडिओ बनवावासा वाटला, कारण ज्या लोकांनी पण हे केलं ते आपल्या इंडियन्सचं नाव खराब करतायत येऊन इकडे अमेरिकेत. आता मी तुम्हाला काही क्लिपिंग्स दाखवेन, त्याच्यात तुम्ही बघाल की त्यांनी इतकं म्हणजे कचरा करून ठेवला टेक्सासमध्ये अर्विंग, नंतर अजून एका स्टेटमध्ये कॅनडामध्ये त्यांनी रॉकेट्स उडवले. आता इथे सगळी घरं असतात वुडन घरांच्या बाजूलाच एक ठिणगी पण पडली रॉकेटची, तर काय होईल तुम्ही विचार करा. मी तुम्हाला एक क्लिपिंग दाखवते, आता ती बघा. त्यांनी रॉकेट सोडलं, 3 घरांना आग लागली. हे बघा, रॉकेट सोडली आणि घरांना आग लागली. म्हणजे एक नाही, 2 नाही, 3 घरांना आग लागली. म्हणजे इथे समजण्यासारखी गोष्ट आहे की रॉकेट हे पहिले तर वापरायलाच नाही पाहिजे. कसे काय त्यांनी वापरले, कुठून मिळाले मला माहीत नाही. इथे बरेच फटाके इलिगल असतात. इथे फक्त छोटे छोटे फायरवर्क्स अलाउड असतात, म्हणजे आपण ते हातात करतो ते किंवा जमिनीवर करतो ते भुईचक्र वगैरे. पण हे मोठे मोठे असे फटाके कुठून लोक आणतात आणि करतात. बघा काय झालं इथे, एवढ्या प्रमाणात आग लागली की, आणि लोकांनी इतका कचरा केला आणि कचरा न काढता सगळे तसेच निघून जातात. हे बघा, रस्त्यांवर कचराच कचरा दिसतोय तुम्हाला. हे फायरवर्क्स अमेरिकेत होते बाय द वे दिवाळीचं, आणि असा कचरा करून लोक त्याचे व्हिडिओ घेत आहेत. ह्याला दिवाळी नाही म्हणत, ह्याला म्हणतात नेम शेम. आपण आपलं स्वतःचं नाव कसं खराब करतोय ते आपण इथे बघा. म्हणजे अमेरिकेत एक साधा पेपर टाकला तरी लोक उचलून कचऱ्यात टाकतात, तर इथे आपल्या भारतीयांनी दिवाळी साजरी करून अख्खं, हे न्यूजर्सीचं पिक्चर आहे, अख्खं पूर्ण रस्त्या स्ट्रीटवरती खराब करून टाकलं. न्यूयॉर्कमध्ये अजून एक क्लिपिंग दाखवते, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की 10 वाजता तुमचं जर संपलं टायमिंग तर तुम्ही बंद करायला पाहिजे दिवाळी, पण लोकांनी चालूच ठेवली. म्हणजे किती शेमफुल ना. आपण एवढे सुशिक्षित लोक इकडे येतात, शिक्षित, आणि तुम्ही असं वागता आणि भारताचं नाव खराब होतं त्याच्यामुळे. की लोकांना आता आमच्याविषयी जो आदर होता ना तो कमी व्हायला लागला. आधीच इथे बऱ्याच गोष्टी चालू आहेत ज्याच्यामध्ये असं वाटतं की त्या पॉलिसीजमुळे इंडियन्स अफेक्ट होतात, आणि त्याच्यात हे जर तुम्ही असे कारनामे केले तर आपलं नाव तर काही रोशन तर नाही होणार, आपलं नाव तर बदनाम होणार है ना. म्हणजे हा व्हिडिओ जो आहे न्यूजर्सीचा आहे. हे बघा, रात्री 10 वाजेनंतर सुद्धा दिवाळी चालूच. शेवटी पोलीस, फायर डिपार्टमेंट येऊन होज लावून त्यांनी सगळं फटाके आणि सगळं उडवून टाकलं. इथे टायमिंगचं एकदम पंक्च्युअलिटी असते. 10 म्हणजे 10. तुम्ही 10च्या पुढे जाऊ शकत नाही, 5 मिनटंसुद्धा, 2 मिनटंसुद्धा. पण लोक जर पुढे गेले तर लोकांनी नंतर या व्हिडिओमध्ये टाळ्या वाजवल्यात बाकीच्या अमेरिकन्सनी, की फायर डिपार्टमेंटने येऊन बंद केलं. म्हणजे तुम्ही दिवाळीचं नाव पूर्ण खराब करून टाकलं आहे की नाही. एक इंडियननी केलं की 4 इंडियननी केलं, सगळ्या इंडियन्सचं नाव खराब होतं. इतके वर्ष राहिले मी अमेरिकेत, पण आजपर्यंत कोणी असं केलं नव्हता. कचरापट्टी आणि हे ते, म्हणजे सगळेजण रूल्स ती वागतात. मग हे कोण आहेत? नवीन आलेले आहेत की जुनेच लोक आहेत की नवीन H1 वरती आलेले लोक आहेत? मला माहित नाही कोण आहे, पण जे पण आहेत त्यांना एवढंच सांगायचंय की कृपा करून आपलं नाव नका खराब करू भारताचं. हे असं काहीतरी कचरापट्टी करून दिवाळी सेलिब्रेट कशी होते? तुम्ही छान कपडे घालता, देवाची पूजा करता, लोकांना भेटता, स्वीट्स वाटता, राईट? का तुम्ही कचरापट्टी करून नाव खराब करता आणि सोडून जातात कचरा, कोणी उचलत नाही. म्हणजे न्यूयॉर्कमध्ये तर हद्दच झाली की 10 वाजता तुमचं टाइम संपलं तर इथे सगळं भारताच्या टायमिंग प्रमाणे नाही, 5-10 मिनिटं इकडे तिकडे नाही चालत. 10 म्हणजे 10ला संपवलीच पाहिजे दिवाळी. नाही संपवली लोकांनी तर लोकांनी कंप्लेंट केली असेल, म्हणून शेवटी फायर ब्रिगेडनी त्यांचा वॉटरचा पाईप आणला आणि सगळी दिवाळी, सगळे फटाके पाण्याने हे केले. आणि ते कचरा कोण उचलणार? लोक तर जाणार निघून, कचरा इकडचे पोलीस आणि फायर ब्रिगेडवाले उचलणार, राईट? म्हणजे
खूप वाईट वाटलं ह्यावेळी हे सगळे जे प्रकार झाले टेक्स सर्विंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाले आणि त्याच्यामुळे काय झालं इतकं हेट्रेड निर्माण झालं की लोकांनी चक्क मास्क लावून बॅनर घेऊन अर्विंग टेक्सासमध्ये प्रदर्शनं केली की फक्त इथे जीसस क्राइस्टच आहे, बाकीचे सगळे जे आपले भारतीय देव आहेत त्याच्यावरती त्यांनी क्रॉस मारून सांगितलं की हे देव नाही आहेत. American flag. But it wasn't patriotism they were preaching. Their placards screamed venom. Don't India my Texas. Deport H-1B scammers. And reject foreign demons. Jesus Christ is Lord. On those posters were images of Hindu deities, crossed out in red, an image as jarring as it was hateful. They called themselves Take Action Texas. No one knows who they are. No faces, no names, only masked figures hiding behind slogans and social media handles. Their posts on X proudly called their stunt the 9th point of activism for October. Their message, to hit different spots in Irving, a Dallas suburb home to thousands of Indian tech professionals. Their reason, what they described as Diwali garbage and H-1B scams. The incident unfolded just days after Diwali. The Coalition of Hindus of North America condemned the masked protest as a dangerous display of Hinduphobia, urging the Indian American community to stay alert. Even the Hindu American Council echoed those concerns, warning of a frightening escalation. H-1B criticism has morphed into online Hinduphobia and anti-Indian racism, it said. Now masked men are loitering on sidewalks calling Hindu divinity foreign demons. What's next? ह्यांना तुम्ही करू नका, म्हणजे ते काय म्हणतात ना एक वेगळंच वळण घेतलं आता त्यांनी. तर खूप वाईट वाटलं मला की भारतीयांनीच आपलं अमेरिकेत नाव खराब केलं. तुम्ही इथे येता इमिग्रंट म्हणून तर चांगल्या प्रकारे राहा, चांगले कपडे घाला, चांगले स्वीट्स खा, दिवाळीचे दिवे लावा, इलेक्ट्रिकचे दिवे लावा. इथे टी कॅन्डल लाईट्स मिळतात त्या लावतो आम्ही. मला घरात देवाला सुद्धा दिवा लावताना विचार करायला लागतो 10 वेळा, कारण इथे लाकडाची घर आहेत, दिवा सतत डोळ्यासमोर ठेवायला लागतो. सो कृपा करून भारताचं नाव खराब करू नका. खूप नाव खराब झालं आहे सगळीकडे न्यूजमध्ये ह्या घटना आणि इंस्टाग्रामवर जे रील्स चालू आहेत तुम्ही सर्च केले तर तुम्हाला मिळतील. कृपया एवढीच विनंती की या इथे शिक्षित माणसांसारखं राहा, इकडच्या रूल्सप्रमाणे वागा आणि घाण करू नका. भारताचं नाव खराब करू नका, भारतीयांचं नाव खराब करू नका, एवढीच विनंती.